काँग्रेसचे सिद्धार्थ खरात यांनी विजय संपादन केला। या विजयाचे शिल्पकार कोण आपण मानता? या विलक्षण जेव्हा सुरू झालं हे सर्वसामान्य माणसाने विलक्षण हाती घेतलं। कोणी नेते आणि पुढारी यालाही श्रेय दिले जात नाही। सर्व पक्षांनी तिन्ही पक्ष एकत्र ठिकाणी येऊन हातात हात घालून सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि हे विलक्षण सर्वसामान्य माणसानं हाती घेतलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे ज्यांनी सांगितलं की मताचा अधिकार दिला, तर या मतदारसंघात खरोखर एका मताला अधिकार किती असतो हे या ठिकाणी या मतदारातून दाखवून दिलं। या ठिकाणी मी सांगू इच्छितो, या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याला आवाहन करू शकतो की तुम्ही, मी फटाके फोडण्याच्या विरोधात आहे, कारण गेल्या 30 वर्षापासून फटाके फुटल्यानंतर काय होते हे मला चांगलं माहिती आहे। म्हणून मी कार्यकर्त्याला आवाहन करतो, फटाके फोडायचे नाही, 2 बोटं गुलाल लावायचा, आपला विजय करायचा आणि ज्या मताच्या विकासाच्या भरोश्यावर लोकांना आपल्याला मतं दिले, एक पिढी गारच झाली 30-35 वर्षात, या नवीन भविष्य पिढीचा एक चांगला सुशिक्षित माणूस मिळाला, त्याच्या माध्यमातून नव्या पिढीला रोजगार मिळाला पाहिजे, MIDC या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे। सर्वसामान्य माणसाच्या योजना, लाडक्या बहिणीच्या डोक्यावर जो हँडा बसला गावात, करोडो रुपयाच्या पाईपलाईन होऊन या मतदारसंघात कुठं पाणी नाही, त्या लाडक्या बहिणीच्या डोक्यावरचा हँडा उतरला पाहिजे। मी अशी सर्वसामान्य माणसाच्या वतीनं विनंती करतो आणि हा विजय बूथ लेवलच्या कार्यकर्त्याचा आहे हे असं मी सांगू इच्छितो। जय हिंद, जय भारत। काय बोला? हा जो विजय हा महाविकास आघाडीचा असून सर्वसामान्य जनतेनं त्याची ताकद दाखवून दिली आणि हा विजय खेचून आणला। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाला। छत्रपती शिवाजी